प्रकरण घडल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसरीकडे त्र्यंबकेश्वरमध्ये देखील अशा पद्धतीनं मंदिरासंदर्भामध्ये एक वाद उद्भवल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यांकडे कशा पद्धतीने तुम्ही बघताय, कारण की मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं अशा घटना समोर येताना पाहायला मिळतात. ही एक महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे की वेगवेगळ्या ठिकाणी दंगली सदृश्य वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे. हे कोणामुळे होत आहे, जाणीवपूर्वक हे तयार होतंय का, आणि या ज्या घटना आहेत याच्या तपशिलात जाऊन सरकारने विशेषतः गृह विभागाने ताबडतोबीने याची दखल घेऊन त्यात योग्य पावलं टाकली पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये जातीवादी दंगली करण्याच्या मनोवृत्तीची कुणीच आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे जातीवादी दंगली तत्कालीन कारणानं गैरसमजातून निर्माण होत असतील, कोणी जाणीवपूर्वक करत असतील तर त्याचा तपशीलवार पोलिसांनी छडा लावला पाहिजे आणि अशा दंगली घडणार नाहीत याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. महाविकास आघाडीची रविवारी एक महत्वाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये फॉर्म्युला देखील लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने ठरल्याची चर्चा सध्या सुरू झाली. नेमकी सत्यता काय आहे आणि समिती स्थापन करण्यात आली त्याबद्दल? फॉर्म्युला ठरलेला नाही आहे, चर्चा होणार आहे आणि चर्चेमध्ये प्रत्येक जागेचं मेरिट ठरवून त्यावर निर्णय होईल आणि त्यासाठी तिन्ही पक्षाकडून 2-2 जण प्रतिनिधी म्हणून त्या समितीवर काम करतील असा सर्वसाधारणपणाने त्याचं स्वरूप आहे. लोकसभेला एकत्र लढणं असं दिसतंय, पण मुंबईच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी काँग्रेस स्वबळाचा नारा देईल का, अशा परिस्थिती नक्की काय ठरले स्ट्रॅटेजी यासाठी? स्ट्रॅटेजी ठरलेली नाही. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शक्य असेल त्या ठिकाणी एकत्रित राहावं ही तिन्ही पक्षांची भूमिका आहे. मुंबईतली परिस्थिती जर काही भागात वेगळी असेल आणि शिवसेना आणि काँग्रेस यांचं बळ त्या मतदारसंघात समान असेल तर त्या ठिकाणी काय करायचं याचाही विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं अजून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत. त्यावेळी योग्य तो विचार मला वाटतं सर्व पक्ष मिळून बसून करतील. महाविकास आघाडीमध्ये आता सध्या 3 पक्ष आहेत, पण महाविकास आघाडीमध्ये काही मित्र पक्ष आहेत, त्या मित्र पक्षांचा विचार केला जाणार आहे का, किंवा नक्कीच केला जाणार आहे. नक्कीच केलं जाणार आहे. बैठकींना त्यांना बोलवलं जाणार आहे आणि समाजवादी पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, आमचे जे कोणी महाविकास आघाडीची सरकार स्थापन करताना मित्रपक्ष होते त्या सर्वांना आम्ही निमंत्रण पाठवू. सर, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि दुसरं MIMचे खासदार स्वतः जलील सुद्धा म्हणाले की आम्हाला जर निमंत्रण आलं तर नक्की आम्ही जाऊ. त्यांच्याशी काही संपर्क झाला आहे का आणि वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीत काही निर्णय होता? MIM बद्दल कोणती चर्चा आमच्या आघाडीत कधीच झालेली नाही आहे. वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ते संपर्कात आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे. आमचा कोणतीही चर्चा किंवा संपर्क त्यांच्यावर झालेला नाही. दंगलीबाबत जेव्हा गृहमंत्र्यांना विचारण्यात आलं त्यांच्या संबंधात 3 दंगली झाली, मागे कुठला तरी कट आहे, तर लॉ अँड ऑर्डर फेलियर अशा दिशेने इशारा होतो. गृहमंत्री म्हणतात की कट आहे 3 दंगलीवर, कोण आहे? हां, तर आता दंगली घडवण्यामध्ये कोणाचा फायदा होतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं कट करणारे कुठल्या बाजूचे आहेत, त्यांचा कट का आहे, आणि कट असेल तर राज्याच्या गृह खात्याने ते हुडकून काढलं पाहिजे. ते काम करायला काहीच अडचण नाही आणि तो कट कोणत्या प्रकारचा आहे हे लवकर महाराष्ट्रासमोर त्यांनी उघड करून सांगितलं पाहिजे. इस्लामपूरमध्ये एक सर प्रचंड चर्चेचा विषय आहे पक्ष कार्यालयावरून, राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय असं मला माहीत नाही काय तो विषय. समीर वानखेडे यांच्यावरती सीबीआयनं गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आणि नवाब मलिक यांनी जे आरोप केलेले होते ते सगळे आरोप सीबीआयच्या FIR मध्ये नमूद करण्यात आले आणि अगदी त्याच आरोपांमध्ये तथ्य असल्याच्या अनुषंगाने आता सीबीआयकडून तपास सुरू झाला आहे. याकडे कसं पाहता? नवाब मलिक यांनी जे त्यावेळी आरोप केलेले होते ते सगळेच खरे ठरत आहेत. सीबीआयने जर त्यांचा उल्लेख करून त्यांनी जर त्याच्याविषयी उल्लेख त्यांच्या आरोपपत्रात केला असेल तर याचा अर्थ नवाब मलिक जे सांगत होते ते त्यावेळी जी माहिती येत होती
ती खरी आहे असा त्याचा अर्थ दिसतोय. आता नवाब मलिक यांनाही अटक आहे, तेही तुरुंगात आहेत. त्यामुळं ते ज्यावेळी बाहेर येतील त्यावेळी मला खात्री आहे की ते त्याच्यावर योग्य ती माहिती देतील. ज्यावेळी हे आरोप समीर वानखेडेवरती होत होते, खास करून नवाब मलिक ज्यावेळी ते आरोप करत होते त्यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांकडून समीर वानखेडेंचं समर्थन केलं जात होतं की त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. मात्र आता त्यावरती कोणी फारसं भाष्य करताना दिसत नाही. याच्यातून भारतीय जनता पक्षाचा स्वभाव कळतो. सगळ्यात महत्त्वाचं सर, बॉलिवूड संदर्भातले एक नेक्सस समीर वानखेडे चालवत आहेत असे एक गंभीर आरोप नवाब मलिक सातत्यानं करायचे. 25 कोटीची डील होती ती 18 कोटीवर फायनल केली असे एफआयआर मध्ये देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. आर्यन खानच्या बाबतीत याच पद्धतीनं समीर वानखेडेंना अनेक सेलिब्रिटींना बोलवलं होतं. दीपिका पदुकोण असेल, सोनाक्षी सिन्हा असेल, अनेक कलाकार त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या बाबतीत देखील व्यवहार झाले अशी देखील एक चर्चा आहे. एकंदरीतच या सगळ्या घडामोडींकडे कसं बघतायत, कारण की सातत्यानं भाजपकडून त्यांचं समर्थन होत होतं. त्यांचं समर्थन सतत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने केलं गेलं, पण इतर कलाकारांना समीर वानखेडेंनी बोलवलं आणि त्यांच्याशी काय व्यवहार केला याची मला माहिती नाही आहे. सर, तुम्हाला कुठे एकदा ईडीची नोटीस आलेली आहे, तुम्ही थोडा वेळ मागितला होता, काही काळ मागितला होता. पुन्हा नाही हो, दिवस कसे खोट्या तुम्ही माहिती देता लोकांना, मला काही कळत नाही. पुन्हा नाही, मूळ नोटिसीला मी विनंती त्यांना केली की मला काही लग्न कार्य वगैरे असल्यामुळे मला येता येणं शक्य नाही, 8 ते 10 दिवसाचा वेळ द्या. त्यांनी आपलं त्याप्रमाणे 22 तारीख दिली, सेम डेट दिलेली आहे. तुम्ही असं लोकांना पुढे सेन्सेशन तयार करायचा का प्रयत्न करता, मला काही कळत नाही. त्यांनी आपलं सरळ मार्गी त्यांनी आपली 22 तारीख दिली, त्यांचाही दोष नाही, त्यांनाही दोषी धरणं योग्य नाही. आणि मला दुसऱ्यांना नोटीस घ्यायला मी कुठं जायला नाही म्हणतोय, मी जाणारच आहे. 22 तारखेला हजर राहणार. आता मी त्यांना एक पत्र पाठवणार आहे, काही तपशील आहे. आता ती ईडीचे अधिकारी आणि मी चर्चा करून काही ते आता मला प्रश्न विचारणार आहे. त्याच्या आधी तुम्ही प्रश्न विचारू नका. त्यांना तेवढा तरी अधिकार ठेवा. या राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्वाची बैठक प्रदेश कार्यालयात होते. महाविकास आघाडी खरं तर कर्नाटक निकालानंतरच एक जोरदार परफॉर्म करण्यासाठी तयार असल्याचं पाहायला मिळते. विधानसभेच्या अनुषंगानं देखील उद्या आमदारांना बोलवले असं समजतंय, काय सांगता? महाविकास आघाडीच्या मध्ये आमचा पक्ष आहे, पण शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी महाराष्ट्रात बसवली किंवा निर्माण केली. त्यामुळं नेहमीच विरोधकांचं टार्गेट हे राष्ट्रवादी काँग्रेस ठरलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं अधिक जोमाने तयारी करणं त्या दृष्टीनं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारसाहेबांच्यावर श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून जे लाखो कार्यकर्ते काम करत आहेत त्यांना एक विशिष्ट प्रकारची दिशा द्यायची आणि सक्षमपणाने हा पक्ष वाढवायचा, ही भूमिका पवारसाहेबांची आहे. आणि त्या अनुषंगानं आता इथून पुढे बऱ्याच बैठका होतील. एकीकडे समीर वानखेडेची चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी नवाब मलिकांची याचिका होती ती जुलैपर्यंत स्थगिती दिली. त्याच्यामुळे आणखी काळ नवाब मलिकांना आतमध्ये जावं लागलं. मला नक्की माहीत नाही एक्झॅक्टली काय, उगाच काहीतरी बोलणं योग्य नाही. एक्झॅक्ट तुम्ही सांगताय तेवढीच माहिती आहे, नक्की काय कोर्टात झाले हे मला माहीत नाही. परमबीर सिंग यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निलंबित करण्यात आलेलं होतं. त्यांच्या विरोधामध्ये जवळपास 8 गुन्हे होते, त्याच्यामध्ये खंडणीचे गुन्हे होते आणि अँटेलिया प्रकरणामध्ये सुद्धा त्यांची भूमिका संशयास्पद वाटत होती. मात्र या सरकारने त्यांचा सस्पेन्शन जो निलंबित कालावधी होता तो मागे घेतलेला आणि त्यांच्या विरोधातल्या ज्या चौकशी होत्या किंवा गुन्हे दाखल होते ते सुद्धा ड्रॉप केले. कसं पाहता येईल? मला वाटतं परमबीर सिंग रिटायर झाले ना, निवृत्त झाले, पण त्यांचा निलंबनाचा कालावधी आता ते कर्तव्यावरती होते असं त्यांचा पगार दिला असेल. ठीक आहे, आता सरकारला समोर सरकारची जी माहिती आली असेल त्यावरून त्यांनी निर्णय घेतला असेल. फक्त ते जे अँटेलिया प्रकरण आहे, स्फोटकं कोणी ठेवली आणि ते ज्यांचा मृत्यू झाला, मर्डर झाला त्यात मनसुख हिरेन यांच्या हत्या कुणी नक्की केली
याचा खुलासा व्हावा. बाकी कुठल्या अधिकाऱ्यांना त्यांनी पुन्हा रिइन्स्टेट केलं तर आमची काही त्याबद्दल तक्रार नाही. पण नक्की कुणी त्याचा मर्डर केला, कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, स्फोटकं कुणी ठेवली, कुणाच्या कन्सेंटमुळे ठेवली, कुणी तो कट रचला, याची तपशीलवार माहिती एकदा महाराष्ट्रासमोर येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पण परमवीर यांनी अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर असे आरोप केले आणि त्यानंतर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं आणि त्याचं हे कुठेतरी बक्षीस या सरकारनं त्यांना दिलं असं सुद्धा चर्चा तुमच्याच पक्षातील लोक आणि इतर नेते करत आहेत. मी तुमच्या प्रश्नातच उत्तर यायचं. सर, आपसे जानना चाहेंगे, महाराष्ट्र में पिछले 2-3 दिनों में दंगों जैसी स्थिति सामने आई है, दंगे हुए हैं, स्टोन पेल्टिंग हुआ है. इसके विपरीत एक दृश्य त्र्यंबकेश्वर का भी सामने आया जिसमें मुस्लिम धर्म के लोग मंदिर में घुसते हुए दिखाई दिए. अब राज्य सरकार ने इसके ऊपर SIT की जांच गठित कर दी है और FIR भी रजिस्टर कर लिया है. क्या कहेंगे उसको? महाराष्ट्र में अकोला में या शेगांव में या त्र्यंबकेश्वर में अलग अलग दंगल के जैसी सदृश परिस्थिति निर्माण हुई. स्टोन पेल्टिंग भी कई जगह हुआ और इसीलिए सरकार ने अभी SIT नियुक्त की है. सरकार ने ये दंगे क्यों हो रहे हैं, कौन इसके पीछे है, कौन सी ताकतें इसके इंटरेस्ट में हैं कि जिनको दंगल होने के बाद फ़ायदा होता है, वो सारे चीज़ों के बारे में SIT ने इन्वेस्टिगेशन करना चाहिए. SIT ने ढूंढ निकालना चाहिए कि कौन सी शक्ति ये सारे कारनामे के पीछे है. देवेंद्र जी का कहना है कि किसी साजिश के तहत जो है ये सारे दंगे किए जा रहे हैं या इस प्रकार की घटनाएं सामने आ रही है. आप क्या कहेंगे? नहीं, वो अभी गृह मंत्री है तो उनको ज़्यादा, मेरे से ज़्यादा जानकारी उनको होगी. तो साजिश है तो साजिश क्या है ये ढूंढ तो निकालने की आवश्यकता है. जब उनको ये महसूस हुआ है कि साजिश है तो साजिश के पीछे कौन है, कौन लोग इसके पीछे हैं, ये जल्द से जल्द SIT के माध्यम से ढूंढ के निकालना और लोगों के सामने रखना उनका कर्तव्य बनता है. अटल साहब, आप NCP के स्टेट प्रेसिडेंट भी हैं और इसके पहले महाविकास अघाड़ी की जो एक अहम बैठक हुई थी उसमें काफ़ी कुछ चर्चाएं होने की बातें कही गई हैं, चाहे वो लोकसभा हो, विधानसभा, असेंबली इलेक्शंस हो. क्या टिकट बंटवारे को लेकर के कोई बात बनी है आप लोगों की? महाराष्ट्र में NCP कितनी सीटें लड़ेगी या शिवसेना कितनी सीटें लड़ेगी या कांग्रेस कितनी? कोई फॉर्मूला तय नहीं हुआ है. हम हर कॉन्स्टिट्यूंसी में जिनकी जहां ज़्यादा संख्या में तादाद में शक्ति है उनको प्रायोरिटी देने की आवश्यकता है. और कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी, साथ में हमारे जो अन्य घटक पक्ष है, जो हमारी महाविकास आघाड़ी को 2019 में जिन्होंने सपोर्ट किया था, उन सारे पार्टियों को हम विश्वास में लेंगे, उनसे चर्चा बातचीत करेंगे और टिकट का बंटवारा करने की तयारी हम चालू की है. महाविकास आघाडी सोबत लढणार असं चालू असताना नाना पटोलेंचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही सोबळाची तयारी करतोय. ते मुंबईत म्हटले असतील. मुंबईसाठी आणि स्थानिक स्वराज्य बरोबर आहे. संस्था त्यांचा शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या आणि विधानसभा, लोकसभा वेगळी. स्थानिक स्वराज्य संस्थात स्थानिक नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा यामध्ये प्रत्येक पक्षाला जे एकसंघ लढण्याची अपेक्षा असेल तर तो पहिला प्रयत्न केला पाहिजे. त्यातून जर एखाद्या पक्षाची त्या शहरापुरती वेगळी भूमिका असेल तर त्या ठिकाणी तसा विचार होईल. पण त्याचा अर्थ विधानसभा आणि लोकसभेला आम्ही वेगळे आहोत असं नाही. आम्ही विधानसभा आणि लोकसभा सगळे एकत्रितच लढवू आणि त्या दृष्टीनं सर्व जणांचं एकमत झालेलं आहे. विधानसभा अध्यक्ष मुंबईत आले आणि त्यांनी आता शिवसेनेच्या सगळ्या संपूर्ण प्रकरणावरती सांगितलं की कोर्टाने जो रिझनेबल टाइम दिलाय तो आम्ही लवकरात लवकर करू, पण किती वेळात करू याबद्दल त्यांनी अजून कोणती स्पष्टता सगळ्यात दिलेली नाही. तसं बरोबर आहे त्यांचं. रिझनेबल टाईममध्ये त्यांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने सूचित केलेलं आहे. रिझनेबल टाईम या 5 वर्षाची टर्म संपायच्या बराच आधी असला पाहिजे. दॅट इज रिझनेबल टाईम. रिझनेबल टाईमचं डेफिनेशन हे माननीय अध्यक्ष लवकरच सांगतील अशी अपेक्षा आहे. डेफिनेशन नाही सांगितलं
तरी त्यांना कामाचं उरक फार वेगाने आहे आणि त्यामुळे या सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांनी त्यांची मतं लवकर निश्चित करावीत अशी सुप्रीम कोर्टाची अपेक्षा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना त्यांचं ते स्वतः वकील आहेत, वकिलाचे बाकीचे सगळे कायद्याच्या बाबीचं ज्ञान त्यांना आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर एक काळ फिक्स न करता रिझनेबल टाईम असा त्यांच्यातला वकील जो आहे तो जागृत करण्यासाठी त्यांनी रिझनेबल टाईम असं शब्दप्रयोग केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचे जे रिझनेबल टाईमची अपेक्षा आहे ते मला खात्री आहे की अध्यक्ष नक्कीच पाळतील. त्याला जोडूनच त्यांना असं म्हणले कोर्टानंच 10 महिने घेतले, तुम्ही 2 महिन्यात निर्णय कसा घेऊ? निवडणूक आयोगानं पण 6 महिने. कोर्टाने वेगळे याचिका होत्या आणि त्याच्यावर सगळ्यांचं म्हणणं ऐकून वेळ गेलेला आहे आणि कोर्टाने हा वेळ गेल्यानंतर जो निर्णय दिला आहे तो आता एकच आहे की या आमदारांनी केलेली कृती ही डिस्क्वालिफिकेशनला साजेशी आहे का, डिस्क्वालिफाय ते होतात का, होत असतील तर त्यांना डिस्क्वालिफाय करायचं. त्यामुळं ही एकच केस आहे, 40 जणांची आहे पण समान आहे. त्यामुळं 40 केसेसपेक्षा 40 जणांचे समान मुद्दे आहेत आणि त्यामुळं अध्यक्षांच्या समोर फार मोठी अवघड केस नाही आहे, सोपी केस आहे. प्रत्येकाला त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला प्रत्येकाला त्याची संधी द्यावीच लागेल त्यांना आणि ते रिझनेबल टाईममध्ये देतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. पाटिल साहब, आपको लगता है कि बीएमसी चुनाव यदि महाविकास अघाड़ी इकट्ठा होकर के लड़े तो संभावित है कि तीनों दल एक साथ आकर के बीएमसी पर कब्जा कर पाएंगे? बात बीएमसी पे कब्जा करने की नहीं है, बात है मुंबई महानगर पालिका में सारे लोगों की समस्या का हल निकालना, झुग्गी झोपड़ी में जो लोग रहते हैं उनको और सुविधा देना, इस शहर को आगे बढ़ाना. और इसीलिए हम तीनों पार्टियां एक लाइन पे सोचते हैं. जबकि हम महाराष्ट्र सरकार में थे तभी भी हमने महाराष्ट्र में काम करते हुए मुंबई के अच्छे विचारों को बढ़ावा देने की कोशिश की है, मुंबई के प्रगति के बारे में. और इसीलिए हमारे तीनों पार्टियों का उसमें एक मत है. अभी सीट के बंटवारों में तीनों पार्टियां बैठ के निर्णय करेंगी और मुझे पूरा विश्वास है कि मुंबई करों के हितों के बारे में ये तीनों हमारी महाविकास आघाड़ी प्राधान्य देगी. तो बीएमसी चुनाव साथ लड़ेगा, ऐसी कोशिश है आपकी? कोशिश तो है हमारी, लेकिन अब बैठ के बात करेंगे तब हम ऐलान कर सकते हैं कि हमारे एकमत हुआ या नहीं हुआ. विधानसभा स्पीकर का बयान है, उन्होंने कहा है कि कोर्ट ने भी 6 महीने लिए इस मामले की सुनवाई को लेकर के 16 विधायकों, तो मुझे रीजनेबल टाइम तो दिया जाए कम से कम इस पर विचार करने के लिए. आपको क्या लगता है, क्या ये 16 विधायक अगर डिस्क्वालीफाई हो भी जाते हैं तो क्या सरकार रहेगी या जाएगी? 16 विधायक डिस्क्वालीफाई होती है तो 16 में से एक स्वयं मुख्यमंत्री जी है, तो अगर वो डिस्क्वालीफाई होते हैं तो सरकार तो जाएगी. अजीत पवार का कहना है कि अगर वो 16 डिस्क्वालीफाई भी होते हैं तो भी सरकार बनी रहेगी. सरकार जाएगी क्योंकि जब चीफ मिनिस्टर जाता है तब सरकार जाती है. अब बात रही मेजॉरिटी की, तो अगर 16 गए तो बाकी के शिवसेना के जो सदस्य है वो शायद उनकी सोच बदल सकती है, वो फिर एक बार उद्धव ठाकरे जी के साथ चले जाएंगे तो सरकार बदल भी सकती है. तो एक बार चीफ मिनिस्टर का इस्तीफा होता है, वो डिस्क्वालीफाई होते हैं तो नए सरकार की गठन की प्रक्रिया करनी पड़ती है. इसका मतलब पहली सरकार जाएगी. अब हाउस में सबसे ज़्यादा सदस्य भाजपा के साथ है, 105 106, तो इसलिए शायद फिर एक बार गवर्नर साहब उनको बुला सकते हैं. अगर उनको उनकी मेजॉरिटी प्रूव करने में अगर कुछ तकलीफ नहीं हुई तो उनकी सरकार बन सकती है. याबद्दलच ऍक्च्युअली दादांनी काल असं म्हटलं होतं की 16 जणांचं जरी डिस्क्वालिफिकेशन झालं तरी सुद्धा आकडेवारी जर पाहिली तर ते 145 बरोबर आहे ना. 16 जणांचं डिस्क्वालिफिकेशन झाल्यावर त्यात स्वतः जर मुख्यमंत्री असतील तर हे सरकार पडते. पडलेलं सरकार पुन्हा सत्तेत ठेवण्यासाठी
सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला निमंत्रित केलं जातं, ही साधी गोष्ट आहे. पण हे कधी जर तर रिझनेबल टाईमच्या नंतर. तर आता अध्यक्ष महोदय रिझनेबल टाईम कसा, व्हॉट इज द रिझनेबल टाईम, हे भारताला आता अध्यक्ष साहेबांच्याकडून कळेल. इसी से जुड़ा मेरा सवाल है, आपको उम्मीद है कि राहुल नार्वेकर जो अध्यक्ष है वो वक्त पर फैसला देंगे, और फैसला अगर देंगे भी तो जिस प्रकार से प्रक्रियाएं हुई हैं, क्या वो महाविकास आघाड़ी के पक्ष में आपको उम्मीद है कि वो फैसला दे सकते हैं, या उद्धव ठाकरे गुट के पक्ष में फैसला दे सकते हैं? नहीं, किसी के फेवर में नहीं, मेरिट पे उनको निर्णय लेना पड़ेगा. और जो रीजनेबल टाइम है, मुझे लगता है कि रीजनेबल टाइम में उनको निर्णय देना पड़ेगा. वो खुद लॉयर है, वो कायदा हमारे से ज़्यादा उनको मालूम है. तो मुझे लगता है कि अपेक्षा भी है, जो चीफ जस्टिस ऑफ इंडिया ने अपेक्षा उनसे रखी है कि महाराष्ट्र की विधानसभा के अध्यक्ष रीजनेबल टाइम में निर्णय ले. तो मुझे लगता है कि चीफ जस्टिस साहब की और 5 जजेस ने जो अपेक्षा उनके पास रखी है उसको वो रेसिप्रोकेट करेंगे. सर, ममता बनर्जी का एक बयान सामने आया जिसमें उन्होंने कहा है कि जिस स्टेट पर कांग्रेस स्ट्रांग है वहां पर कांग्रेस को मदद की जाएगी, और बंगाल में कांग्रेस को टीएमसी के साथ एडजस्ट करना चाहिए. कहीं ना कहीं पवार साहब जिस अपोजिशन यूनिटी की जिसमें बात करते हैं वो शेपअप होता अभी दिख रहा है, ऐसा मानते हैं? ये राष्ट्रीय स्तर का प्रश्न है, मुझे इसकी कोई मालूमात नहीं है. सर, तो मैं आपको विनती करूंगा कि हमारे राष्ट्रीय जो महासचिव रहेंगे उनसे बात करें. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुंबई दौऱ्यावर आले, 4 दिवस मुंबईमध्ये असणार आहेत आणि विविध भेटीगाठी घेणार आहेत. तर कसं पाहताय तुम्ही याकडे? जेव्हा ते राज्यपाल महाराष्ट्रामध्ये होते तेव्हा वादग्रस्त ठरले होते, अनेक वेळा तुम्ही त्यांना टार्गेट केलं होतं. नाही, ते राज्यपाल होते त्यावेळी प्रत्येक पक्षाच्या बरोबर जो कोणी जाईल त्याच्याकडे बघून ते त्या पद्धतीनं बोलायचे. आता राज्यपाल नसताना त्यांच्यात काही फरक झालाय का हे जाणून घ्यायला मलाही आवडेल. समीर वानखेड़े के ऊपर सीबीआई कार्रवाई कर रही है. सीबीआई ने केस रजिस्टर कर लिया है, जो इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस हैं वो जब्त किए. एक वक्त था जब समीर वानखेड़े चर्चा के केंद्र में थे, बॉलीवुड की कार्रवाई को लेकर के हो, या शाहरुख खान के बेटे या आपके ही मंत्री के दामाद नवाब मलिक के दामाद के ऊपर कार्रवाई की बात हो. अब वो खुद सीबीआई के जांच के घेरे में, सीबीआई की जांच में घेरे में हैं, और जो नवाब मलिक जो आरोप कर रहे थे वही सीबीआई ने उछल के उनके ऊपर आरोप पत्र दाखिल किया है, ऐसा मेरी मालूमात है. तो इसीलिए लगता है कि अभी सीबीआई जो सच है वो सामने लाएगी. लेकिन बीजेपी एक वक्त में समीर वानखेड़े को बहुत सपोर्ट कर रही थी, इनफैक्ट न्याय का देवता तक बता दिया था एक दौर में. तो आपको लगता है कि ये बीजेपी ने ही वानखेड़े को तमाम करप्शन के लिए बढ़ावा दिया? नहीं, अभी क्या है, अब इतनी जल्दबाजी नहीं करनी चाहिए. सीबीआई की जो रिपोर्ट आएगी उसमें जो चार्जशीट हो जाएगी, उसमें जो आरोप रहेंगे, तब हम कह सकेंगे कि उनके ऊपर जो आरोप किए गए पहले वो सच कितने थे और झूठ कितने थे. परमवीर सिंह की बात करें तो परमवीर सिंह को के ऊपर चल रहे तमाम जो 8 केसेस थे उस कैट के द्वारा जो है वो हटा दिए गए हैं. राज्य सरकार ने भी उसको अनुमति दे दी है. एक दौर में जिनके ऊपर करप्शन के चार्जेस लगे थे, ऐसे टेंटेड ऑफिसर के खिलाफ इतनी सारी जांच चल रही है, खुद सीबीआई की भी करप्शन की जांच चल रही है, बावजूद इसके उनको सारे 8 केसेस से हटा देना या वो सारे केसेस वापस ले लेना, कैसे देखते हैं आप इस निर्णय? अब इसके ऊपर जो 8 केसेस है उसमें शायद उनको क्लीन चिट दी गई होगी, रिकॉर्ड पे कुछ लिखा गया होगा, फाइल के ऊपर क्या है ये देखिए किस कारणों से उनको ये निर्णय किया गया उनके बारे में, ये थोड़ा सा इंफॉर्मेशन समझ में आने के बाद कहना ठीक रहेगा. पाटिल साहब,
आपने वक्त मांगा था एनफोर्समेंट डायरेक्टरेट से, आपको 10 दिन का वक्त मेरा ख्याल है मिल गया, 22 तारीख को आपको दोबारा बुलाया गया है, लेकिन अभी तक इस बारे में कोई भी जानकारी नहीं दी जा रही है कि आपको IL&FS केस में किस आधार पे आपको बुलाया गया है। क्या आपको ईडी ने बताया है कि उन्हें किस विषय को लेकर के प्रश्न मेरे को सिर्फ एक समन्स आया है और आप आइए, ऐसा इनविटेशन आया है उनका, उसके आगे उसमें कुछ लिखा नहीं है। और मेरा कभी मेरी ज़िंदगी में IL&FS के साथ कोई संबंध आया नहीं, कोई मैंने उनसे कर्जा नहीं लिया, किसी को कर्जा देने के लिए गारंटर नहीं रहा, कोई मेरा रिकॉर्ड नहीं है। फिर भी देखते, अभी उन्होंने बुलाया है तो एजेंसी को तो सहकार्य करना ठीक है। राजनीतिक विक्टिमाइज कर रहे हैं क्या राजनीतिक तौर पे आप? ये तो अभी पूरे देश में सबको मालूम है, उसके ऊपर बार बार कहने से मैं ये प्रिफर करूंगा कि मैं एजेंसी जो सवाल पूछेंगे उनको मैं उनके सवालों का जवाब दूंगा। मुझे लगता है अभी ये तो कितने बार कहेंगे हम। तुम्ही भाजपसोबत गेले नाही म्हणून तुम्हाला ईडी बोलून तुमचा चेहरा मला प्रकाशात दिसत नाही आहे, तुमच्या पुढे सूर्य आहे, मागे नाही, ते मला माहीत नाही। ठीक आहे, आलं म्हणून आपल्याला समन्स आलं, त्याला उत्तर देऊ आपण। काही मी अनेक वेळा सांगितलं की शेवटी मी माझ्या आयुष्यात सगळे व्यवहार पारदर्शीपणाने ठेवलेले आहेत। कोणतेही मला स्वतःला असं वाटत नाही की मी काही चुकीच्या गोष्टी कधी केल्या। त्यामुळे त्यांनी आता का बोलवले त्याची कारणंही दिलेली नाही, त्यामुळे मला जाऊन त्यांना विचारावं लागेल की कारणं काय आहेत। तर त्याच्या बाबतीत बघू आता। त्यांनी वेळी मला वाटतं काहीतरी 22 तारखेची दिली आहे, 22 तारखेला जाईन मी। सर, शेतकऱ्यांचा विषय जर घेतला तर आणि ती आमच्या पक्षाच्या मागच ईडीचं कार्यालय आणून ठेवलेलं आहे। म्हणजे तुम्ही काही गडबड केली तर लवकर पकडता येईल। नाही, आम्ही गडबड केली तर काय, आम्ही अशी लोक आहोत की कायद्याच्या चौकटीत बसून जो कायदा आहे त्याप्रमाणे वागतो, त्यामुळे आम्ही गडबड करणारी लोक नाहीये, पण बाजूलाच इमारत आहे। सर, विषय गंभीर आहे। शेतकऱ्यांना 1 रुपया कांदा विकला जावं लागत आहे, तेही फार म्हणजे व्यापाऱ्यांना सांगावं लागतं बाकी तुम्ही घ्या, कशाही प्रकारे विकत घ्या, अशी परिस्थिती वैजापूरमध्ये आहे, अनेक ठिकठिकाणी आहे। कांदा उत्पादनाची यावेळेस फार मोठे हेळसांड होत आहे। यावर्षी सध्याच्या सरकारने कांदा उत्पादकांची पूर्ण निराशा केलेली आहे। हे सरकार असंवेदनशीलपणाने कांदा उत्पादकांसाठी वागलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादकांची महाराष्ट्राच्या ह्या शिंदे सरकारांच्यावर फार मोठी नाराजी आहे। आता 1 रुपयाला कांदा विकायचा, तोही व्यापाऱ्याच्या मागं लागून हा कांदा घ्या घ्या म्हणून सांगायचं, एवढी वाईट अवस्था महाराष्ट्रात शेतकऱ्यांची, कांदा उत्पादकांची कधी झालेली नाही। सरकारने याच्यामध्ये घोषणा सभागृहात वेगळ्या केल्या, किती दर देऊ ह्याच्याविषयी बोलणं केलं, ठराविक काळातलाच कांदा त्या दराने खरेदी करायचं ठरलं, पण पुढं काहीच ही परिस्थिती निर्माण झाल्यावर लगेच संवेदनशील असेल सरकार तर त्यांनी त्या बाबतीत ताबडतोब कारवाई करायला पाहिजे होती, जी अजून केलेली नाही। सरकार जरी संवेदनशील असेल, मात्र विरोधी पक्षांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरू किंवा त्यांना एकदम तावडीत पकडण्याचा प्रयत्न, परंतु तशी भूमिका विरोधी पक्ष नेत्यांची दिसली नाही आणि इतर पक्षांची दिसली नाही। विरोधी पक्ष सभागृहामध्ये कांदा उत्पादकांना न्याय मिळावा म्हणून विरोधी पक्षांनी किती अखंड तांडव केलं आणि सभागृहामध्ये आमची समजूत घालण्यासाठी सरकारला नाईलाजाने कांदा उत्पादकांना काही ठराविक दराने कांदा उत्पादकांना दर देण्याची घोषणा करावी लागली। आता ही परिस्थिती पुन्हा आता उद्भवलेली आहे। सभागृह महाराष्ट्रात चालू नाही, सभागृह चालू असती तर सरकारला आम्ही ताबडतोब निर्णय घ्यायला बंधनकारक केलं असतं, पण आज सभागृह चालू नाही। सरकारने आता यासाठी ताबडतोबीने निर्णय घेणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं आणि तीच आमची सरकारकडे आजही मागणी आहे। सर, एक विषय फार गोंधळाचा आहे की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे त्या निकालानुसार एक टाइम फ्रेम दिला नाही, विलंबनाची कारवाई कधी करायची।
या प्रकरणामध्ये असं दिसतं की ज्याप्रमाणे बिहारमध्ये निलंबनाची कारवाई झाली ऐन निवडणुकीच्या 1 महिन्याआधी, तशीच या ठिकाणीही कारवाई होईल अशी शंका त्या ठिकाणी मारलाय. आज पत्रकार परिषद झाली, त्यांनी म्हटलं की आम्ही लवकरात लवकर करू, परंतु घाई न करता योग्य निर्णय करू. अशा प्रकारची भूमिका कुठे ना कुठे वाटते की सरकार वाचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून किंवा त्या आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, एकच जज त्यातले रिटायर 15 तारखेला झाले, बाकीचे आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत भारतातलं एक प्रगत असणारं राज्य, त्या राज्याचे अध्यक्ष रिझनेबल टाईमची कशी व्याख्या करतात याचं उदाहरण आता दिसेल आपल्याला. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या डोळ्यादेखत आपण दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी वेळेत होती की नाही हे पाहण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. त्यांनी रिझनेबल टाईम हा शब्द जो वापरलाय त्यात मला खात्री आहे की त्यांना रिझनेबल टाईम म्हणजे 1 महिना 2 महिने असं काहीतरी वाटत असेल. त्याप्रमाणे रिझनेबल टाईममध्ये निर्णय झाला नाही तर लोक पुन्हा त्यांच्या दारात जातील, पुन्हा त्याच्यावर चर्चा होईल. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष कायद्याचे पदवीधर आहेत, हुशार आहेत आणि कायदा काय आहे ते त्यांना जास्त, आमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ते समजणारे आहेत. त्यामुळे तेही रिझनेबल टाईम किती असतो हे नक्की निश्चित करतील आणि लवकरात लवकर निर्णय देतील. त्यांच्यावर आजच आपण त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या पक्षातली लोक, त्यांच्या मूळ पक्षातली लोक त्यांच्यावर किती प्रेशर करत असले तरी मला खात्री आहे की रिझनेबल टाईम म्हणजे 1-2 महिन्याचा टाईम असा होतो. त्यात 1-2 महिन्यात ते निर्णय देतील अशी आपण अपेक्षा करू. नाहीतर मग सुप्रीम कोर्टाला पण कळेल रिझनेबल टाईमची खरी देशात नव्यानं व्याख्या काय आहे ती. शेवटचा प्रश्न आहे, ज्याप्रमाणे आज पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषद म्हटलं मला बघावं लागेल की मूळ पक्ष कोणता आहे. हे जगजाहीर आहे सगळ्यांना. लहान मुलांना जर तुम्ही गावात विचारलं लागेल की शिवसेना कोणत्या व्यक्तीचा पक्ष आहे, ते म्हणतात की उद्धव ठाकरेंचा. मग ते यावेळेस त्यांचं असं मत आहे की आम्ही मूळ पक्ष कोणाचा आहे, ते पक्ष कायद्यानुसार काम करतं की नाही, या सगळ्या गोष्टी पाहण्याचा त्यांना अधिकार आहेत का, एक विषय. दुसरा असा आहे की मूळ पक्ष त्यांना माहीत असून ते डोळे का झाकले जातात. आपल्या महाराष्ट्रातला शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापित केलेला मूळ पक्ष आहे आणि मला खात्री आहे की सुप्रीम कोर्टाला देखील तेच अपेक्षित होतं. आज मूळ पक्ष कुठला आहे याचा शोध देखील रिझनेबल टाईममध्ये घ्यावा लागेल एवढीच आमची अध्यक्षांच्याकडून अपेक्षा आहे. पाटिल साहब, आपसे जानना चाहूंगा कि जहां जहां जेपी नड्डा गए पिछले 2-4 चुनावों में, वहां वहां बीजेपी को हार की शक्ल देखनी पड़ी है. अब 2 दिन बाद वो महाराष्ट्र भी आ रहे हैं, तो आपको लगता है कि बीजेपी उनके आने के बाद बीजेपी की दशा और कुंडली में फर्क आएगा? आप जो कहते हैं वो अगर सच है तो मैं भी उनका स्वागत करूंगा. मुझे मालूम नहीं. उनकी पार्टी की मीटिंग है, राज्य के सारे अध्यक्षों को उन्होंने बुलाया है और महाराष्ट्र की मीटिंग है तो महाराष्ट्र की मीटिंग वो ले रहे हैं. तो आपके लिए अच्छी खबर है? नहीं, अभी क्या है कि मालूम नहीं कौन से स्टेट में वो गए और सरकार का वहाँ का, तो इलेक्शन के दरमियान ना, तो अभी आने जाने से इलेक्शन का नतीजा चेंज नहीं होगा, लेकिन इलेक्शन के वक्त अगर वो आएंगे तो आप कहते हैं उसको थोड़ा सा पुष्टि मिलेगी उसको. सर, भाजपमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. सरकार जिंकत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला, हारत असेल तर मग त्यांच्या अध्यक्षांनी इतर नेत्यावर टाकतात. असं का? कसं आहे की नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाकडे असणारे सगळ्यात मोठं आणि एकमेव अस्त्र आहे, एकमेव व्यक्ती आहे आणि त्यामुळं असा दारुण पराभव कर्नाटकात झाल्यावर तो त्यांच्यामुळे झाला नाही हे सांगणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे ते तसं सांगणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ते जे.पी. नड्डांच्यावर जाईल, आमच्या देवेंद्र फडणवीस जाऊन आले तिकडे, त्यांच्यावर एखाद्या वेळी जाईल. म्हणजे मोदी आहे ते मुमकिन आहे आता बदलत आहे.
बऱ्याच सभा घेतल्या, मोदी साहेबांनी घेतल्या, सगळ्यांनीच घेतल्या. त्यांनी प्रचंड प्रयत्न केलेले दिसत आहेत. पण तिथे मी काही ठिकाणी जाऊन आलो तर जनता प्रचंड नाराज होती भारतीय जनता पक्षावर. तिथल्या कारभारावर होती, महागाईवर होती, भ्रष्टाचारावर होती. फार मोठ्या प्रमाणात लोक त्या भागातली नाराज दिसली. आणि विशेषतः महागाई, गॅसच्या सिलेंडरचे दर, परत त्या ठिकाणचा कर्नाटकातला भ्रष्टाचार, मध्येच त्यांनी अशी काहीतरी 16 आमदार फोडून, असं जसं महाराष्ट्रात केलं तसं 16 आमदार फोडले. त्या 16पैकी जवळजवळ 14 का 15 आमदारांचा पराभव झाला. म्हणजे काँग्रेसमधून जे बाहेर गेले ते सगळेच जवळपास पराभूत झाले. म्हणजे काय तर लोकांना असा पक्ष फोडून, पक्ष बदलून, खेचाखेची करून सरकार स्थापन करणं हे भारतातल्या जनतेला मान्य नाही, असा त्याचा अर्थ झाला. सर, कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये एक राजकीय पक्षाने एक मोठं लेसन दिलं आहे. ते असं लेसन आहे की एकंदरीत जे एकमेकांच्या विरोधात लढतात आणि गटबाजी करतात, ती गटबाजी न करता एकत्र जर लढलो तर आपल्याला पूर्ण ताकद आणि पूर्ण बहुमत जनता देऊ शकते. अशी शक्यता महाराष्ट्रात आहेत का की एकत्रित लढून पूर्ण बहुमताने सरकार आणण्याची? कारण महाविकास आघाडी व्हायच्या आमच्या सगळ्या महाविकास आघाडीत एकमत पूर्ण आहे. आणि प्रसारमाध्यमांनी जर आम्हाला थोडीशी साथ दिली तर ही आघाडी अधिक भक्कम होईल. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेत आज कुठल्याही महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला विचारलं की तिन्ही एकत्रित आले तर काय, तर भारतीय जनता पक्षचा पराभव होईल हे सगळेच मान्य करतात. म्हणजे 16-16चा फॉर्म्युला मान्य केलाय काँग्रेसचा. कोणत्या 16चा? 16-48चा फॉर्म्युला मान्य केलाय काँग्रेसचा. नाही, ते जागा वाटपच झालेली नाही ना. त्यामुळे काँग्रेसनं काही मान्य करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण अजून चर्चाच झालेली नाही. ती चर्चा सुरू करणार आहोत आम्ही, हे मात्र आपल्या माहितीसाठी. सर, थँक्यू. थँक्यू फॉर युअर पेशन्स. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.